श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पुन्हा आले मी आपल्या स्वामी आई या चॅनलमध्ये. आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनांच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. कामगार दिनांच्या शुभेच्छा देण्याचं एकच कारण आहे, आज सर्व कामगार कष्टाने आणि मेहनतीने कष्ट करत असतात, काम करत असतात. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा कष्ट आणि काम करायलाच हवं आहे. म्हणून ह्या महाराष्ट्र दिनाचा अवसर साधून मी तुम्हाला कामगार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्ट करत राहावं. आपल्याला कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहतच नाही. मेहनत करत राहावं, कष्ट करत राहावं. आणि आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो आणि आपण एवढं नामस्मरण करून सुद्धा आपल्या हाताला यश मिळत नाही, अशा काही माझ्याकडे कमेंट्स आले किंवा प्रश्न विचारला गेलं कोणत्या तरी ताईनं की बाबा यश मिळण्यासाठी कोणते तरी काही उपाय आहे का? यश मिळवण्यासाठी कोणताच उपाय नसतो. उपाय आपल्या मनामध्ये भरपूर असते. आपल्या मनावर अगोदर, आपल्या स्वतःच्या प्रश्नावर, आपल्या मनावर अगोदर विश्वास पाहिजे. आपण काय करत आहोत याच्यावर अगोदर विश्वास पाहिजे. विश्वास हा खूप मोठा आहे. विश्वास ठेवून आपण कर्म करत राहायचं. आपण चांगले कर्म केल्यानंतर आपल्याला चांगलं फळ मिळणारच आहे. पण असं एकदा वाटत असतं की कितीही आपण खूप चांगलं कर्म केलं, आपल्या स्वतःला वाटते की आपण चांगलंच करत आहोत, आपण देवधर्म करत आहोत, आपण भक्ती पण करत आहोत, श्री स्वामी चरित्र सारामृत पण वाचत आहोत, आपण सगळंच करून सुद्धा माझ्या हाताला यश का मिळत नाही असं म्हणून एकदा मनाला सुद्धा आपल्या वाटत असतं. आपलं मन उदास होत असतंय. हे अगदी बरोबर आहे. परंतु त्यावेळेला समजून जायचं की आपले स्वामी आता परीक्षा घेत आहेत. आपली ही परीक्षा चालू आहे म्हणून आपण खचून जायचं नाही किंवा काळजी करत बसायचं नाही. आणि योग्य वेळ आल्यानंतर यश आपोआप आपल्या घरासमोर येणार आहे. आपल्या घरी यश येणारच, आपल्या हाताला यश येणारच. आपण काही जरी करत गेलो तर आपल्याला ते सगळं काही चांगलं यशामध्ये बदलणारच आहे. म्हणून काळजी करत बसायचं नाही आणि खचून जायचं नाही. आणि मी एवढं करून सुद्धा मला काहीच मिळत नाही, मला माझ्या हाताला चांगलं यश येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. बरं का, ही चूक कधीच करायची नाही, सोडून द्यायचं नाही. म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे. आपल्याला जर प्रसन्नता वाटत नसेल तर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोज सकाळी वाचायचे किंवा संध्याकाळच्या आरती वेळेस वाचायचं. आणि आवश्यक असा तारक मंत्र रोज 2 वेळेस तारक मंत्र म्हणायचं. आणि तारक मंत्र म्हणत असताना आपल्या तळहातावर ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, खालून एक तळहात वरून एक तळहात धरून झाकून ठेवून आपण तारक मंत्र म्हणायचं. मग ज्या वेळेला तारक मंत्र म्हणायला सुरुवात केलो आपलं ते अनुष्ठानामध्ये बदलत असतं. आणि तारक मंत्र म्हणल्यानंतर बरोबर आपल्या घरामध्ये बरोबर चांगलं सुख समाधान मिळतच असतं. म्हणून आपण करत राहायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रसन्नता वाटतच राहते. आपण भक्ती करत राहायचं, सेवा करत राहायचं. आणि कोणत्याही गोष्टीला आपण नाराज व्हायचं नाही, खचून जायचं नाही. मग त्याचाच अर्थ आहे की यश आपल्याला योग्य वेळेला येणारच आहे. म्हणून आता आपल्याला जर कोणता उपाय करायचाच म्हणलं तर तारक मंत्राचा आवर्जून करायचाच. आणि सकाळी आरतीच्या वेळेस स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे. आणि आपण ज्या वेळेला स्वामी समर्थाचा जप करत असतो त्या जपामध्ये थोडीशी भर टाकायची, आणखी थोडे वाढवून जप करायचा. आपण जर एकदा करत असलो 108 म्हणण्याचा तर तुम्ही 2दा करा, 3दा करा, 11 वेळेस करा. आपल्याला जोपर्यंत चांगलं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही नामजप करत राहा आणि खुश राहा आणि चांगल्या वातावरणात राहा, समाधान राहा. तुम्हाला सगळं काही चांगलंच वाटेल आणि सगळं काही चांगलं हाताला यश येईलच. हा झाला यशाचा भाग. आणि आता दुसरा म्हणजे आपण ज्या वेळेला भक्ती करत राहतो त्यावेळेला आपण कुणाच्या सोबतही तुलना करायची नाही. आपण काय करतो, आपल्या मनाला काय प्रसन्नता वाटते, आपल्याला काय समाधान वाटतं त्याच्यामध्येच खुश राहा. आपण दुसऱ्याची बरोबरी करत जायचं नाही. म्हणजे दुसरं काय करतं बाबा, दुसरं काय म्हणतील, दुसरं किती सेवा करलाले का दुसरे चुकीची करलाले का, आपण काहीच म्हणत बसायचं नाही. आपल्या मनाला जे पटल तेच आपण करत राहायचं आपल्याला. आणि स्वामी कधी आपल्यावर नाराज होत नसतात.
कसला भोळा भक्त असला तरीही त्यांनी सामावून घेतात, समजून घेतात आणि आपल्या चुकाची दुरुस्ती समोर समोर जाऊन आपल्याला होते. कशामधून होते? स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना त्याच्यामध्ये पद्धतशीर सगळं काही दिलेलं आहे. म्हणून सगळेच भक्त वाचन करूनच सेवा करायला सुरुवात करतात आणि चुकीच्या मार्गानं कोणताही भक्त करत नसतो. आणि माझ्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ दत्तावतारामध्ये उभे आहेत. माझ्या डोक्यावरती श्री स्वामी समर्थाची प्रतिमा माझ्या पाठीमागं आहे, म्हणून मला भीची गरजच नाही. भिवू नकोस, मी पाठीशी आहे म्हणणारे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. कुणीही काळजी करायचं कारण नाही. सगळेच दिवस काही राहिले आलेले नाहीत, सगळे दिवस बदलणारच आहेत. हे आपली परीक्षेची वेळ आहे समजायचं आणि पुढं पुढं चालत राहायचं, सेवा करायचं, सेवेकरी व्हायचं आणि दुसऱ्यांना पण आपण सांगत राहायचं की बाबा हे अशा करता असं करा. एखाद्यालाही जरी एखादी गोष्ट आपली आवडली आणि त्यांच्या घरामध्ये प्रसन्नता वाटले आणि घरातल्या कटकटी कमी झाल्या, घरामध्ये समाधानी वाटलं, तरीही आपल्याला खूप छान वाटल आणि स्वामी समर्थ आपल्याला प्रसन्न झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण कधीही सेवेकरीच आहोत, आपण स्वामीचे सेवेकरीच आहोत. आपण मोठा भक्त नाही, आपण सेवेकरी आहोत. म्हणून सेवा करायची, सेवेकरी व्हायचं आणि दुसऱ्याला सांगायचं, सांगत राहायचं. श्री स्वामी समर्थ.